देवांश, मला ना जरा तुमच्याशी बोलायचं. एक मिनिट, केवढं काम करू दे मला, मग बोलूयात आपण. माझं एक बोलणं महत्वाचं आहे, प्लीज ऐकून घ्या ना. मला ना भैरव मॅडमचं वागणंच कळत नाहीये. म्हणजे असं काहीतरी वेगळंच वागतायत त्या. वेगळं म्हणजे काय? म्हणजे मला असं नीट नाही सांगता येणार, पण काल जेव्हा त्या ओमीशी बोलत होत्या ना, तेव्हा मी त्यांना पाहिलं होतं. ओमी, डोंट वरी. घरच्यांना काहीही वाटलं ना तरी मी कायम तुझ्या बाजूनेच असेन. थँक्यू सो मच आत्या. सई, तेव्हा त्या ओमीला अशा प्रकारे समजवत होत्या की त्या ओमी आणि अंजलीच्या नात्याला सपोर्ट करताय. आणि आता मगाशी जेव्हा तुम्ही नाश्ता करत होता तेव्हा त्यांनी बघितलं ना आईनं कशा प्रकारे सांगितलं. म्हणजे त्या असं दाखवत होत्या की त्या ओमीच्या विरोधात आहेत. मला कळत नाहीये नक्की त्यांचं काय चालू आहे. काय चाललंय तुमचं? आय मीन घरी काय परिस्थिती आहे, तुम्ही काय विचार करताय? आणि आत्ताच आईने खाली एक्सप्लेनेशन दिलं ना ती असं का करते ते. मग काय प्रॉब्लेम होता? प्रॉब्लेम नाहीये. माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ओमीला त्या सगळ्यांसमोर सांगू शकत होत्या ना. सगळ्यांसमोर? आर यू सिरियस? तो सगळ्यांसमोर थांबतोय कुठे? असं काय बघितलं ना, नाश्ता करायला जेव्हा बस म्हणलं निघून गेला लगेच. आणि तो काय लहान आहे का आता? ऍटलिस्ट तो आईजवळ बोलतोय, मन मोकळं करतोय तर चांगलंच आहे ना, त्याचा काहीतरी फायदा होईलच आपल्याला, राईट? हो, पण त्याचा गैरफायदा भैरवी मॅडमने घ्यायला नको एवढंच. मला ना आता तुम्ही जे काही विचार करताय ना ते जरा वाईट वाटतंय. हे सिरियसली काय चाललंय तुमचं? आई आत्ता कुठे परत आली आहे घरी? आणि मला सांगा, या घरात आईला परत कोणी आणलं? तुम्ही. तिच्या आणि माझ्यातले गैरसमज कोणी दूर केले? तुम्ही. आणि जर तुम्हीच तिच्यावर डाऊट घेताय, हे बघा, या घरातलं वातावरण शांत व्हावं, नीट व्हावं एवढाच आईचा प्रयत्न आहे हे मला दिसतंय. दॅट्स इट. प्लीज ओव्हरथिंक करू नका. पण देवांश, मला असं वाटतं की प्लीज ना, ऑलरेडी या ओमीच्या टेन्शनमुळे ना कामात लक्ष लागत नाहीये माझं. त्यात आता तुमचे हे तर्कवितर्क. सॉरी, प्लीज प्लीज शांत व्हा, ओव्हरथिंक करू नका. मला ते एक प्रेझेंटेशन करायचं, मी फ्रेश होऊन येतो. तुम्ही ओव्हरथिंक करू नका प्लीज. देवांश, कसं समजवू तुम्हाला? माझं मन मला सांगते की काहीतरी विचित्र घडणार आहे म्हणून. आणि हे सगळ्या गोष्टी ना भैरवी मॅडम कडून घडतील असं फील होत आहे मला. आणि तुम्ही सुद्धा माझं काहीच ऐकून घ्यायला तयार नाही आहात. कसं समजवू मी तुम्हाला, कळत नाहीये मला. पण रिया, मी सांगते ते सगळं नीट लक्षात ठेव. हो आत्या, तू जे सांगितलंयस ते मी खरंच नीट लक्षात ठेवेन. आणि हो, ओमीशी पण हे सगळं डिस्कस कर. आय एम सो हॅपी की तू मी जे सांगितलंस ते नीट ऐकलंस आणि ते फॉलो पण करणार आहेस. हो, गुड. मी आता माझ्या रूम मध्ये जाते. हो. वहिनी, ऐक ना, एक काम करूया का आपण, कॉफी करूया? चालेल ना. पण रिया, मला सांग, आता तू आणि मॅडम काय बोलत होता? काही नाही ग, आम्ही एकदम सहज गप्पा मारत होतो. हो का? नाही, म्हणजे मला असं ऐकू आलं की तुम्ही ओमीबद्दल काहीतरी बोलत होतात ना? ओमीबद्दल नाही ग. ओ अच्छा, ते ओमीशी डिस्कस करेन असं म्हटलं मी, ते म्हणतेस का? अगं, आत्या मला इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगत होती. म्हणजे तिचं म्हणणं आहे की आम्ही पॉकेटमध्ये नुसता खर्च करतो ना, तर त्यापेक्षा आतापासून थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करायला लागा. हो का? तेवढंच, बाकी काय नाही. नाही, म्हणजे मला असं वाटलं की तू आणि मॅडम अंजली आणि ओमीबद्दल काही बोलताय की काय. हो कमॉन वहिनी, त्या अंजलीचं तर नाव पण नको घेऊस. सच अ स्पॉइलर शी इज. आम्ही दोघी त्या मुलीबद्दल काहीच बोलत नव्हतो. वहिनी, आय नो तू कुठला विचार करतेस, पण प्लीज ओव्हरथिंक नको ना करूस. मला माहिती आहे या ओमीने खूप गोंधळ घालून ठेवलाय. थँक्यू रिया, तू हे म्हणालीस. कारण मी समजून कळत नाही ना यांना. तिकडे ओमीने वेगळा गोंधळ घालून ठेवलाय आणि यांच्या डोक्यात काहीतरी भलताच गोंधळ सुरू आहे. म्हणजे कॉफी प्यायची ना तुला? चल आपण सगळे एकत्र कॉफी पिऊ.
यार काय कूल आहे यार तुझा हसबंड. नाहीतर आजकालच्या मुलींना ना खूप रिस्ट्रिक्शन्स असतात. हो, त्या बाबतीत मी खूप नशिबान आहे. माझा नवरा खूप चांगला आहे आणि सासर पण खूप चांगला आहे. वाव, किती लकी आहेस ग तू. हो. वाव, काय मस्त डिझाईन आहे ग. खूप प्रिटी आहे. रिअल डायमंड आहे. हा मग माझ्या नवऱ्याने गिफ्ट केलंय मला आमच्या 2nd अॅनिव्हर्सरीला. मी एकदा ट्राय करून बघू का. खूप मस्त डिझाईन आहे. सॉरी, माझ्या नवऱ्याला नाही आवडत माझ्या दागिने कोणी घातलेले. मी काय म्हणते, तूही लग्न कर ना, मग तुझा नवराही तुला छान छान गिफ्ट देईल. मागच्या वेळेला किती छान स्थळ आलं होतं तुला. तू उगाच नखरे केलीस, उगाच पळून गेलीस तू. हे बघ, जे झालं ते झालं आणि त्याने काही माझी लाईफ फिनिश नाही झाली ना. ऍक्च्युली माझं ना वेडिंग ठरलंय. काय म्हणतेस? अगं कधी? दाखव, फोटो दाखव ना. ते सरप्राईज आहे. ग्रेट. मग तू तुझ्या नवऱ्याला सांग छान छान गिफ्ट आणायला, छान रिंग्स आणायला, की त्याच्याकडेही पैसे नाहीत. ए हॅलो, प्लीज हा, खूप रिच आणि पॉश फॅमिलीचे आहेत ते लोक. त्यांना एक रिंग काय, त्यांना मी सांगितलं ना तर ते मला पूर्ण शॉप पण घेऊन द्यायला बसलेत. आणि तुझ्याकडे विजा आहे का? का ग? ऍक्च्युली काय आहे, आम्ही ना डेस्टिनेशन वेडिंग प्लॅन करतोय. इटली, फ्रान्स असं काहीतरी छान आउट ऑफ इंडियाच करणार वेडिंग. ग्रँड वेडिंग प्लॅनिंग चालू आहे. ओके, बोलू मग लग्नाला. हो नक्की, पण तू विजाचं करून ठेवा, गरज लागते. हो हो, चल बाय. बाय. अजय मोठी भैरवी मॅडमचं वागणं कोणालाच खटकत नाहीये का? मलाच का शंका येते त्यांच्याबद्दल? देवांश म्हणतात ते खरं असू शकतं कदाचित. मी ना जरा अति विचार करते. पण मग आता मनात शंका आलीच आहे तर त्याचं निरसनही करायला हवं. काय अंजली, तुझी फ्रेंड कुठे आहे? ती आत्ता जस्ट गेली रे. का तुझा का मूड ऑफ आहे? ती काय बोलली का तुला? मग ऍक्च्युली ओंकार, यु नो, माझ्या ऑलमोस्ट सगळ्या फ्रेंड्सचं मॅरेज झालंय. फक्त मीच एकटी बिना मॅरेजची राहिली आहे. हो, तर हा प्रॉब्लेम आहे का? अगं मग आपण लग्न करणार आहोत ना, त्यात स्ट्रेस कशाला घेतेस? अरे पण आपल्या वेडिंगने फक्त वेडिंगचं ड्रीम पूर्ण होणार आहे ना. माझं वेडिंग ड्रीम नाही पूर्ण होणार. म्हणजे ओंकार, म्हणजे प्रत्येक मुलीचं एक वेडिंगचं ड्रीम असतं ना, की आपलं वेडिंग असं असावं तसं असावं. तसं माझं पण एक ड्रीम आहे की मस्त ग्रँड पॉश वेडिंग व्हावं. मस्त मेहंदी, संगीत, हल्दी असे सगळे रस्मे व्हावी त्यात. आणि मस्त आउटफिट, त्या आउटफिटवर एकदम छान डायमंडची अशी ज्वेलरी, मोठा नेकलेस, असं सगळ्यांचा नजर जाईल ना असा नेकलेस. पण आपल्या दोघांच्या घरी आता जे काही चालू आहे ना, ते फक्त मला नाही वाटत रे माझं हे ड्रीम पूर्ण होईल. किती लकी असतात ना मुली. म्हणजे आता ती सुवर्णा भेटली होती, तीच बघ ना, किती ग्रँड वेडिंग केलं तिने. माहितीये किती लकी आहे ती. आणि तुला माहितीये तिच्या हजबंडने ना त्यांच्या 2nd अॅनिव्हर्सरीला तिला डायमंड रिंग पण गिफ्ट केली. कशी फ्लॉन्ट करत होती माझ्यासमोर. मला बिचारीला, मला फ्लॉन्ट करायला काहीच नव्हतं माहितीये. आय विश की माझ्याकडे पण एखादी अशी डायमंडचा पीस किंवा डायमंडचा नेकलेस असं काहीतरी असतं, मग मी पण तिला फ्लॉन्ट करून दाखवलं असतं. पण जाऊ दे रे, मी अनलकीच आहे ओंकार. माझे ड्रीम्स कधीच नाही पूर्ण होत. अंजली, इतक्यात तुझं लग्नाचं ड्रीम तर मी पूर्ण नाही करू शकत, पण तुला डायमंडचा नेकलेस तर नक्कीच घेऊन देऊ शकतो. तुझ्या चेहऱ्यावर स्माइल आणण्यासाठी मी काहीही करू शकतो. आई, चहा. ओमी आला का हो घरी? नाही आई, सकाळी जे गेला तो अजून आलाच नाही येतो.
बरं तुम्ही सकाळची औषधं घेतलीत ना? हो. जीवाला घोर लावला या मुलाने. मला वाटायचं ओमी खूप शहाणा आहे, मस्तीखोर असला तरी समजूतदार आहे. अशा एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरून बसेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं ग. कसं समजवायचं हेच कळेनासं झालंय आता. आई, मलाही असं वाटतंय की तो माझं नाही ऐकणार. कारण अंजलीने त्याच्या मनात माझ्या विरुद्ध खूप काही चुकीच्या गोष्टी भरल्यात. देवांचे तो काहीच ऐकत नाहीये. पण आई, एक सांगू का, ओमी तुमच्या खूप क्लोज आहे. आमचं नाही ऐकत आहे, कदाचित तुमचं नक्की ऐकेल तो. खरंच तुला असं वाटतं की ओमी माझं ऐकेल? हो, म्हणजे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. तुम्ही त्याला प्रेमाने, व्यवस्थित, शांतपणे समजावून सांगाल ना, तर तो ऐकेल असं वाटतंय मला. तू म्हणतेस तर प्रयत्न करून बघते मी. माझा ऐकून जर चांगला परिणाम झाला तर देवच पावला म्हणायचं. आई, तो आता आला ना की त्याच्याशी बोला. बरं, चहा पिऊन घ्या, नाही तर थंड होईल. मी माझ्या डिझायनर लेहंग्यामध्ये छान ज्वेलरी घालून एंट्री करते आणि त्याच्या समोर मी माझा खुंगाट असं काढेन आणि मग त्याला बघून थोडीशी लाजेल आणि मग माझ्यासाठी तो पण डोळ्यातून पाणी काढेल आणि सगळे टाळ्या वाजवतील आणि मग मी माझा डान्स सुरू करेन. नॉक करू नये त्यात का तुम्हाला? असं कोणाच्या पण घरात शिरता तुम्ही? सॉरी, MK ज्वेलर्स मधून आलोय, हे पार्सल द्यायचं होतं. ज्वेलर्स मधून आलात का? ओके, दिलं, थँक्यू. थँक्यू. नेक्स्ट टाइम पासून नॉक करा. आणि ज्वेलर्स मधून काय पार्सल आहे? फ्रॉम ओमी विथ लव. डायमंड. Oh my god. Oh my god. Oh my god. Easy. काय स्मार्ट आहेस ग तू. एक फक्त तीर मारला. काय माझे ड्रीम्स कधीच पूर्ण नाही होणार का? ओंकारची मॅजिक. डायरेक्ट डायमंड नेकलेस. ती कॅरेटचं असे नाही. अरे वा, सेल्फी आधी सेल्फी काढायला पाहिजे. थँक गॉड ते कोण नाही आज घरात, नाहीतरी मुवमेंट मिस झाली असती. काय प्रिटी दिसतंय. आता नाही स्टेटसला टाकते आणि त्या सुवर्णाला दाखवते ती मला रिंग दाखवत होती. माझ्या नवऱ्याने मला रिंग दिली आहे. घे आता माझा तू डायमंड नेकलेस बघ. गॉड, थँक्यू. ओंकार, थँक्यू सो मच. मला खूप आवडलं हे गिफ्ट. मी आज किती खुश आहे, मी तुला वर्ड्स मध्ये नाही सांगू शकत. थँक्यू सो मच डिअर. अंजली, ओमी, येऊ का आत? ओमी, मम्मा, तुला जर अंजलीबद्दल काही बोलायचं असेल तर मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. तुला माहिती आहे ओमी, तू लहान होतास ना
तेव्हा चॉकलेट खाऊन तुझे सक्के दात किडले होते, म्हणून मग मी तुझं चॉकलेट खाणं पूर्ण बंद करून टाकलं. तेव्हा असाच रुसून तोंड फिरवून बसायचास. म्हणायचंस, मम्मा तू जर मला चॉकलेट दिलं नाहीस ना तर मी बोलणारच नाही तुझ्याशी. तेच तर. मम्मा मी लहान नाहीये आता, मी मोठा झालोय आणि यावेळेस मी चॉकलेटसाठी हट्ट करतच नाहीये. पण तू जो हट्ट करतोयस ना तो हट्ट तुझ्यासाठी चांगला नाहीच आहे ओमी. तुला कसं कळत नाहीये बाळा, ती मुलगी ना तुझं आयुष्य पोखरून टाकेल. तू खूप साधा आहेस ओमी. माझ्या तिन्ही मुलांमध्ये तू सगळ्यात हळवा आहेस आणि ह्याच गोष्टीचा ती अंजली फायदा घेतेय. मम्मा ती काही फायदा घेत नाहीये. ती खरंच प्रेम करते माझ्यावर. माझ्याहून जास्त प्रेम करते ती तुझ्यावर. एका आईच्या काळजात आपल्या मुलाबद्दल जितकी माया असते, काळजी असते, त्याहून जास्त नाही ना. ओमी तुला कसं कळत नाहीये बाळा, तुझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. मी तुझं आयुष्य उद्ध्वस्त होताना नाही बघू शकत राजा. नको हट्ट करूस. तुझ्या चांगल्यासाठी माझा जीव तुटतोय. प्लीज प्लीज ऐक माझं. नको त्या अंजलीच्या नादी लागूस. मम्मा प्लीज, हे बघ उगाच मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. आणि बाकीच्यांचं जाऊ दे, तुझं काय. मला वाटलं होतं की ऍटलिस्ट तू तरी माझा विचार करशील. लास्ट टाइमच तू मला तसं प्रॉमिस केलं होतंस मम्मा, तू तुझं प्रॉमिस पाळलं नाहीस. बघ बोला. नमस्कार, मी MK ज्वेलर्स मधून आलोय. रिसिप्ट द्यायची होती फक्त. ओके, थँक्यू. वेलकम. कुणी आलं होतं का आता? हां, ते MK ज्वेलर्स मधनं कोणीतरी आलं होतं. मला सांग, तू काही दागिने वगैरे विकत घेतलेस का? नाही. तू नाही घेतलं तर मग सईंना विचारतो. सई, सई, तुम्ही इतके इतके दागिने वगैरे विकत घेतलेत का? दागिने हां, काही विकत घेतलेत? नाही. तुम्ही पण नाही घेतलं तर मग यात असं मेन्शन केलंय की आपल्या घरून कोणीतरी डायमंड नेकलेस घेतलाय. डायमंड नेकलेस? आईला विचारतो. आई. दादा. हा, अरे डायमंड नेकलेस आपल्याच घरातल्या कोणीतरी घेतलाय, कोणी? पण ते कोणासाठी घेतलाय ते बघ. अंजलीचं स्टेटस आहे #डायमंड नेकलेस. ओ माय गॉड. म्हणजे ओमीने नेकलेस ऑर्डर केला अंजलीसाठी. मग काय म्हणणं आहे तुझं? मी स्वतःच्या हाताने माझ्या मुलाला आगीत लोटून देऊ, त्याचं आयुष्य जळताना उघड्या डोळ्यांनी बघत राहू? मम्मा असं काही होणार नाहीये. अगं मी खरंच अंजली सोबत खूप खुश राहीन. ओमी आता कुठच्या शब्दात समजवू मी तुला? काय जादू केली त्या मुलीने तुझ्यावर तेच कळत नाहीये की तू कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीयेस. आणि मम्मा मी सांगितलं की अंजलीवर माझं खूप प्रेम आहे. आणि अरे ओमी, याला काय झालं? ये खाली. ओमी. देवांश ऐका ना, तुम्ही शांत व्हा प्लीज. आता ओरडू नका त्याच्यावर. हे बघा, आपण उद्या सकाळी त्याच्याशी बोलूयात ना. आता बोललात ना तर परत भांडणं होतील. माझं ऐका प्लीज, शांत व्हा. नाही नाही नाही, सई, हे ना तर खूप सिरियस होत चाललंय. याला जर कंट्रोल नाही केलं ना तर याची मनमानी करत सुटेला. ओमी लवकर खाली, ऐकू येत नाहीये का तुला? अरे काय आता काय झालंय? तू का ओरडतोयस त्याच्या नावाने? कळेल ना बाबा, कळेल, सगळंच कळेल. ओमीला येऊ द्या एकदा खाली. काय झालं देवा? ओमी कुठे आहे? ओमी, ओमी लवकर खाली आहे. पण काय झालं काय? सांगेल ना, तुमचा लाडका लेक सांगेल ना काय झालंय ते. मी काय केलं? आणि तू माझ्या नावाने का ओरडतोय? काय आहे?
काय चाललंय नक्की देवा? एक मिनिट, ती रेसिट कसली आहे? डायमंड नेकलेस खरेदीची रिसिप्ट येते. तुला काय डोळे नाहीत? बघ ना नीट. पटपट करू नका ओमी, जे विचारतोय त्याचं नीट उत्तर दे. डायमंड नेकलेस तो कोणी खरेदी केला? मी खरेदी केलाय. काय प्रॉब्लेम आहे? ओमी थांब, मी बोलतोय तुझ्याशी. कुणासाठी खरेदी केलास तुम्ही? कोणासाठी घेतला असेल आई? ऑफकोर्स त्या अंजलीसाठी घेतलाय त्याने हा नेकलेस. रिया जरा फोटो दाखव सगळ्यांना. आणि किती रुपयाचा आहे माहितीये का नेकलेस? 2.5 लाख रुपये. काय? वाव, वाह, तू ना 2.5 लाख खर्च केलेस, पण माझं करोडो रुपये देऊनही होणार नाही इतकं एंटरटेनमेंट होते. वाह, मजा आ गया. 2.5 लाख रुपये खर्च केले त्या मुलीवर या तुमच्या लाडक्या मुलाने. हो, केले मी अंजलीवर 2.5 लाख रुपये खर्च. त्यात एवढं रिॲक्ट करण्यासारखं काय आहे? बघितलं बघितलं कसा बोलतोय हा? याला काडीभर पण लाज नाहीये. इतके पैसे खर्च केल्यानंतर पण गिल्ट येत नाही याला. निर्लज्ज. गिल्ट? कसलं गिल्ट? अंजली होणारी बायको आहे माझी. तिच्यावर खर्च नाही करणार तर कोणावर खर्च करणार मी? तू जेव्हा वहिनीला एक्सपेन्सिव्ह गिफ्ट देतोस तेव्हा मी असंच बोलतो का? तेव्हा आम्ही सगळेच खूप खुश होतो ना. आणि केला खर्च, तुला प्रॉब्लेम काय आहे? मूर्खस काय रे तू? 2 खूप वेगळ्या लोकांना कम्पेअर करतोयस तू. सई बायको आहे माझी आणि ती कोणीच नाहीये तुझी. कोणीच कस काय नाही? माझं प्रेम आहे अंजलीवर. होणारी बायको आहे ती माझी. ओमी, देवांश, देवांश प्लीज तुम्ही शांत व्हा. मला बोलू द्या उमेशी प्लीज. ओमी, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. अंजलीला नेकलेस तू स्वतःहून घेऊन दिलास की तिने मागितला? त्याने काय फरक पडणार आहे? फरक पडतो. प्लीज माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तिने तशी इच्छा व्यक्त केली माझ्याकडे. बघितलंस, हेच समजावण्याचा प्रयत्न करते मी तुला. तिला तुझ्याशी काहीही देणं घेणं नाहीये ओमी. आणि मुळात तिचं तुझ्यावर प्रेमच नाहीये. तिचं फक्त जहागीरदारांच्या पैशांवर प्रेम. हे कळतंय का तुला? तुझंही जहागीरदारांच्या पैशांवर डोळा होता म्हणून दादाशी लग्न केलंस ना? हे बघ मम्मी, आपल्याकडे जे पैसे आहेत ते हे असे उधळण्यासाठी नाहीत. आणि तू आम्हाला कोणालाही न विचारता, आमची कोणाचीही परवानगी न घेता जे काही काम केलेलं आहेस ना, त्याकरता आम्हाला तुझ्या विरुद्ध स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागणार आहे.